नमस्कार. मंदिराची प्रॉपर्टी, मंदिराचं सोनं म्हटलं की अनेकांचे कान टवकारतात. अगदी पृथ्वीराज चव्हाणांना देखील वाटलं होतं की महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या मंदिरातलं सोनं घ्यावं, त्याला तारण ठेवावं आणि त्यावरती देशाची व्यवस्था चालवावी, असं पृथ्वीराज चव्हाणांचंही म्हणणं होतं. मंदिरातले पैसे काढा ना, देश चांगला होईल, असंही अनेक जण म्हणतात. मंदिराच्या प्रॉपर्ट्यावर अनेकांचा डोळा आहे. कसं आहे, मंदिराची प्रॉपर्टी ही दृश्य स्वरूपातली आहे. म्हणजे तिथे देवाच्या अंगावर दागिने दिसतात, कुणी कुणी कळसाला काही करतं, कुणी कुठे काही करतं, कुणी रत्न लावतं. आणि म्हणून या प्रॉपर्टीकडे बघताना लोकांचा समज असा असतो की मंदिरं खूप श्रीमंत आहेत, मंदिरांच्याकडे खूप जमिनी आहेत आणि याच जमिनीच्या आधारे देवस्थान ट्रस्ट श्रीमंत आहे, ते खर्च खूप करत आहे. मंदिराच्या वरती बोलताना लोकांचा तोल इतका सुटतो की देवाला कशाला पैसे हवे आहेत असं देखील ही मंडळी म्हणत जातात. पण त्यातली वस्तुस्थिती समजून घ्यायची असेल तर मी तुमच्या समोर एक छोटंसं उदाहरण ठेवणार आहे, एका जिल्ह्यातलं, फक्त एका जिल्ह्यातलं. त्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की काय स्थिती आहे आणि मला काय सांगायचं आहे ते. एक प्रकरण मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. प्रकरण असं आहे की देवस्थान समित्यांच्या आणि धार्मिक संस्थानांच्या, फक्त देवस्थान शब्द उच्चारला की हिंदू येतो, धार्मिक संस्थानांच्या जमिनी खालसा करून त्या व्यक्तिगत व्यक्तीच्या नावावर करण्यात आलेल्या आहेत. साधारणतः जो आकडा उपलब्ध आहे तो 1770 एकर जमीन सध्या तरी खालसा केल्याचं समोर येतं आहे. आता यातले डिटेल्स समोर येतील, काय काय झालंय, कसं झालंय, कुठे झालंय, हे डिटेल्स तुम्हाला समोर येतील. आता मला या सगळ्या संस्थानांच्या जमिनीविषयीची काही रंजक माहिती तुमच्या समोर मांडायची आहे आणि मग आपण त्यावरती भाष्य करणार आहोत. छोटंसं, अगदी छोटंसं. एकूण तुम्ही आकडा बघताय, एकूण 16 धार्मिक स्थळांच्या जमिनी आहेत. बीड जिल्ह्यातल्या एकूण 16 धार्मिक स्थळांच्या जमिनी आहेत, ज्याची एकूण संख्या ही सध्याची समजणारा आकडा हा 1170 एकर इतका आहे. म्हणजे 1170 एकर जमीन ही आहे जी खालसा करून संस्थांच्या ऐवजी व्यक्तिगत नावावर करण्यात आलेली आहे. आता जरा काही याच आकडेवारीला आपण थोडंसं वेगळं करून बघूया. म्हणजे काय आहे, किती संस्थान आहे, 16 संस्थान आहेत, त्यापैकी कोणकोणत्या धर्माची आहेत, हे जरा वेगळं करून बघितलं पाहिजे तर त्यातली वस्तुस्थिती आपल्या समोर येईल. हिंदू देवस्थानांची संख्या आपण बघतोय, एकूण 7 देवस्थानांच्या जमिनी आहेत आणि त्या 254 एकर इतकी आहे. म्हणजे 7 देवस्थानांची मिळून 254 एकर जमीन आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक संस्थानाची जमीन किती आहे. बीडजवळ नामलगाव नावाचं एक गणपतीचं ठिकाण आहे, तिथे 26 एकर जमीन खाजगी नावावर करण्यात आल्याचा आरोप आहे. बीडच्या जवळच आणखी एक देवस्थान आहे, त्याची 110 एकर जमीन आहे. बेलखंडी पाटोदा, परळी तालुक्यातलं तळेगाव आणि घाटशीळ पारगाव ही शिरूरमधलं, ह्या गावात गोसावी मठाची जमीन आहे. म्हणजे बेलखंडी पाटोद्यामध्ये 25 एकर, परळीमध्ये 26 एकर, तर घाटशीळ पारगावमध्ये 27 एकर अशी गोसावी मठ संस्थानाची जमीन आहे. तर अंबाजोगाईचं थोरले देवघर नावाचं एक ठिकाण आहे, ज्याची 40 एकर जमीन आहे. अशी एकूण 254 एकर जमीन व्यक्तिगत नावावर करण्यात आली आहे, ती खालसा करण्यात आली आहे असा आरोप आहे. म्हणजे बघा, 1170 एकरापैकी साधारणतः आपल्या ह्याच्यावर 254 एकर जमीन ही हिंदू संस्थानाची आहे. आता याच्यामधल्या काही जमिनी अजून स्पष्ट व्हायच्या राहिल्यात, म्हणजे त्या आपण हिंदूत टाकून दिल्यात. म्हणजे बीड जवळची जी, बीड बायपास जवळची जी जमीन आहे ती आपण हिंदू संस्थानात टाकून दिलेली आहे. पण तशी स्थिती आहे का ते पण तपासून बघावं लागणार आहे. आता आपण मुस्लिम जमिनी संस्थानांच्या जमिनीकडे जाऊया. म्हणजे मुस्लिम देवस्थान समिती जी आहे, देवस्थान हा शब्द वापरू नये, मुस्लिम धार्मिक संस्थानांच्या ज्या जमिनी आहेत त्याचा अंदाज घेऊया. म्हणजे हिंदूंच्या तुलनेत 2 स्थळं जास्त आहेत. मुस्लिम संस्थानांच्या मध्ये एकूण 9 स्थळं आहेत आणि जमिनीचा आकडा 916 एकर आहे. 1107 पैकी 978 पैकी 916 एकर जमीन ही मुस्लिम संस्थानाची आहे. जरा कोणकोणती संस्थान आहेत आणि कुठे आहेत जमिनी, ह्या पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघूया. बीड शहरामध्ये, म्हणजे बीड शहरालगत शहनशाहवली दर्ग्याची 145 एकर जमीन आहे. माजलगाव तालुक्यातलं पात्रूड नावाचं एक गाव आहे, जिथे शहनशाहवली दर्गाची जमीन आहे 350 एकर. परळीमध्ये एका मशिदीची जमीन आहे 28 एकर.
पाडळशिंगी हे गाव आहे, म्हणजे गेवराई बीड रस्त्याच्या जवळ तुम्हाला ते पाडळशिंगी गाव दिसेल, जे एका अत्यंत चांगल्या प्रतिभावान लेखकाचं हे गाव आहे. तिथे 150 एकर जमीन शहेनशाह वली दर्गाची आहे. मगरवाडीमध्ये 52 एकर आहे दर्ग्याची जमीन. शेपवाडीमध्ये परळी तालुक्यातलं गाव आहे, 40 एकर जमीन आहे मशिदीची. शेपवाडीमध्ये 56 एकर जमीन आहे पुन्हा एकदा मशिदीची. धारूरमध्ये 95 एकर जमीन आहे एका मशिदीची. नेकनूरमध्येही एका मशिदीची जमीन आहे, पण तिचा आकडा अजून आलेला समोर नाही आहे. त्यामुळे या 916 एकूण एकरामध्ये हा आकडा समाविष्ट करण्यात आलेला नाही आहे. आरोप असा आहे की या सगळ्या जमिनी देवस्थान संस्थांच्या आहेत, धार्मिक संस्थानांच्या आहेत आणि या जमिनी खाजगी व्यक्तीला उपजिल्हाधिकारी भूसुधार यांनी आपल्या अधिकारात नावावर करून दिले आहेत. बीड पिंगळे तरफ नावाची जी जमीन आहे एका मुस्लिम संस्थांची, त्याचा आता तुम्हाला आदेश देखील दिसतो आहे. म्हणजे त्या ज्या लोकांच्या नावावर ही जमीन करण्यात आलेली आहे ती सगळी जमीन, म्हणजे बीड जवळची जी जमीन आहे, जे शहेनशाह वली दर्गाची 145 एकर जमीन आहे, ती जमीन कुणाकुणाच्या नावावर करण्यात आली आहे ते देखील तुम्हाला दिसेल. आणि यात एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आता यापैकी कोणीही बीडला राहत नाही, ते औरंगाबादला राहतात. असो, हा वाद कसा आहे, उपजिल्हाधिकारी भूसुधार यांनी दिलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, तो कायदेशीरदृष्ट्या टिकणारा आहे की नाही, याबाबतचा निर्णय आता विभागीय आयुक्त आणि ते जिल्हाधिकारी घेतील. पण मला जे आकडे समोर येत आहेत ना, ते फार महत्त्वाचे वाटतात. एकीकडं हिंदूंची देवस्थानं प्रचंड श्रीमंत आहेत आणि सार्वजनिक मालमत्ता त्यांच्याकडं बरीच साठून आहे, असा आरोप जेव्हा होत असतो तेव्हा 9 मुस्लिम संस्थांच्याकडं 916 एकर जमीन एकट्या बीड जिल्ह्यात आहे, ज्या विषयाचा आरोप आहे की बाबा हा वादग्रस्त विषय आहे. म्हणजे वादग्रस्त नसलेला अजून वेगळा विषय वेगळा असतो. म्हणजे 1170 एकर जी जमिनीचा आपण चर्चा करतोय त्याच्यावरती आरोप झालेत म्हणून हे समोर आलंय. ज्यांच्यावरती काहीही आरोप झालेले नाही आहेत, ज्यांच्याविषयी काहीही चर्चा झालेली नाही आहे, अशी जमीन अजून समोर आलेली नाही. म्हणजे हिंदू देवस्थानच्या जमिनी विरुद्ध अन्य धर्मीयांच्या जमिनी असा विचार केला तर अन्य धर्मीयांच्या मालमत्ता या अधिक आहेत. बोंब मात्र केवळ हिंदू संस्थानांची होते, कारण हिंदू बिचारी कुणीही हाका अशी स्थिती असते. स्वतःच्या घरात सुधारणा करायची म्हणून स्वतःच्याच घराला नावं ठेवणारी विद्वान माणसं, समाजवादी माणसं खूप आहेत आपल्याकडं आणि ते अशी बोंब ठोकत असतात. तुम्हाला आठवत असेल, मी याआधी एक व्हिडिओ केला होता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सजेस्टेड व्हिडिओमध्ये ते देखील दिसेल. वक्फ बोर्डाच्या जमिनीसंबंधी आपण चर्चा केली होती. भारताच्या 3 मोठ्या संस्थांचा विचार केला तर भारताचं संरक्षण मंत्रालय, भारताची रेल्वे मंत्रालय आणि वक्फ बोर्ड अशा 3च मोठ्या संस्था आहेत ज्यांच्याकडं देशातील सर्वाधिक मालमत्ता आहे. हजारोच्या संख्येने मालमत्ता आणि लाखो एकरामध्ये जमीन ज्या संस्थांकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये राज्याचं वक्फ बोर्ड आहे. आता अशा स्वरूपाची प्रॉपर्टी स्थायी स्वरूपातली एका संस्थेकडं असते, वेगवेगळ्या धार्मिक स्थळांच्याकडं मोठी प्रॉपर्टी असते आणि बोंब मात्र केवळ हिंदू संस्थांची होते. हिंदू संस्थांवर आरोप करणाऱ्यांना माझी एक विनंती आहे, एका जिल्ह्यात साधारणतः चौपट, म्हणजे 254च्या पेक्षा 1000 एकर इकडे आणि 254 इकडे, 250 इकडं, 1000 एकीकडं, 4 पट जमीन अधिक आहे मुस्लिम संस्थांच्याकडं. त्यामुळं उद्या चालून आरोप करताना एक आरोप हिंदू धर्मीयांच्या मंदिरावर करत असाल तर 4 बोटं तिकडं करण्याची हिंमत असेल तरच हिंदूंच्या धार्मिक स्थळावरती आरोप करावा, अन्यथा उगी गप्प राहिलेलं बरं. हिंदू गप्प आहे याचा अर्थ तो GANDU आहे असा होत नाही. नमस्कार.